समजा जे काही समजायचे आहे समजा तुम्ही, पण हे जे चाललेलं आहे हे याचं उत्तर यांनी द्यावा, नरेंद्र मोदी साहेबांनी द्यावा. आणि सांगा कोणत्या खासदारांनी सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे. इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी समजू शकतो ना, तुम्ही फक्त जालन्याचे केले असते तर मला काही आक्षेप नसता, पण तुम्ही परभणीच्या खासदारांचं नाव टाकतं. मग औरंगाबादच्या खासदारांची ती एलर्जी कशामुळे झालेली आहे, का झालेली आहे? आता मी माझं सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे. आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आमची मीटिंग घेऊ आणि जिथून जिथून ट्रेन जाणार आहे, आता साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRMला आदरणीय दानवे साहेबांना आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा. आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा. आता तुम्ही बघा, म्हणजे ते सगळे लोक जे आलेले आहे, आमच्या पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे, हे पत्रकार संपल्यानंतर आम्ही त्याची मीटिंग घेऊ. ते ह्या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे स्टेशनमध्ये जाणार होते. आणि काही आहे आमच्याही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची, त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं. तर हे मीटिंग पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यासोबत मीटिंग घेऊ. आणि ज्यांना जे भाषा कळतं, साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRMला त्यांचे सगळ्या अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी बोलायला तयार आहे ना. मी कुठं घाबरतो? तुम्ही सुरुवात केलेली आहे हे घाणेरड्या राजनीतीची, तर मी पण करतो ना मग. आणि मी तर ट्विट करून तयार राहू करके तुमको, मी ट्विट केलं, फेसबुकवर टाकलं की तुम्ही सुरू केलेलं आहे, आता आमचा दणकाही बघा तुम्ही काय करतो.